हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. आपण डोळा दुखत्यात आहे म्हणून घातलाय, तसं नाही घातला. शायनिंग म्हणून नाही घातला. जम्पर शिवत होती भाऊ बहिणींनो, हो का? आणि जम्पर शिवून शिवून दुखायला लागलं डोळं, त्यामुळं घातलाय. तर नवरा म्हणतो काय फॅशनने घातला काय, असं वाटलं काय? अरे पॅन्ट आहे हातात माझ्या पट्टाई. हा मग हाय ना माहिती मला, पॅन्ट आहे म्हणून हातात. आता म्हणलं होतं ना, उलट मी म्हणलं घेऊन ये चल खायला. पोरीची शाळा म्हणलं कुठं बघा सकाळपासून माझं काम चाललं होतं भाऊ बहिणीनं. तेव्हा दिसतंय का बघा ही सारं जंपार शिवलेलं. हो का हो का हो का. माझं डोळं दुखायला लागलं ते. काय झालं काय नाही, हे ऊन चालू झालं त्याच्यामुळे आता उन्हाने डोळं, पण उन्हात जात बी नाही मी. ते ह्याच्यात मसूर शिजवलेली आहे कुकर मध्ये. आता मिरची, आपलं सांडग्याचं ह्याचं सामान आणलंय भावा बहिणीनं. हो का, मिरची आणले ते. आता मसाला करायला. हा हो का, दाजी म्हणते ते मी टाकते कालवण. घेऊन या म्हणलं काय मसूर शिजवलेली आहे, हिरवी मिरची आणि ही बारीक करा लसूण. हा माझं डोळं साजलंय दुखायला लागले ते बा. डोकं मसाल्याचं करतो ना. मला बी लय भूक लागली. 2 वाजत आले, परत रक्त कमी व्हायचं माझं. मसाल्याचं करतो ते कुठे हिरवी मिरची आणि हिरव्या मिरचीचं कळो, हिरव्या मिरचीचं शेंगा नको का? ते नाही जमत. हिरवी मिरची लसूण बारीक करा. केक खावा आपला. अगं माझं तर 13.3 रक्त होता, आता 12.9 झालंय. कसं काय? माझा 11 पॉइंट आहे. कसं काय नाही. हो का, कटाळ्या काय मग खाऊन खाऊन केक एवढं ठेवलं तर. सांडग करायचं आता. परत तुम्हाला सांगते, काय म्हणतात त्याला, मसाला करायचा. कांदा लसूण मसाला संपलाय, करावा लागल आता. फटाफट ऑर्डर टाका. कांदा तरी कापून वाळाय घालायचा. मम्मी कसं करायचं कालवण? मी करते कालवण. रस पेजा काला दिग पप्पाला आणि तू बी पी. तू पिली का रस? तू पिली होय, मग त्या दोघीच राहिल्यात काय नू. पप्पाला दे. मी आले प्याला, लय गरम झालं मला. दाखव ये. काय एक कसं उघडते ती. तुम्हाला कसं की काय माहित आहे, मला नाही माहिती कशात. अंड्याचं आहे वाटतं. आता आम्ही अंडी मुर्गी खाणारी माणसं, आम्हाला चालतं सगळं. ते काय असं आम्ही असा धरतो आकान. पहिला दुकानात भेटायचा आणि कागद खायचं. खायचं व पहिलं मिळत नव्हतं तेव्हा रुपयाला 2 रुपयाला दुकानात राहायचं. कसलं घे काय होतं खाता का काय खाता मग? खायचो आम्ही कागद चावून. त्याच कागदाला चिकाटलेलं ही ते काही मिळत नव्हतं ना तवा, त्याच्यामुळे. आता ही 5 रुपयाला आहे दुकानात एक.
अगं मी 10 रुपयाला एक आणला असेल ही. 80 रुपयाचा डबा आणला होता. किती होते ते? किती होतं काय? तुझं पिशवीत लसूण आहे ना? ते मेलेलं लसूण आहे. वाळून गेलेला आहे तो. तेव्हा मी शोधते इकडं. चांगला चांगला काढा घेतला. हल्लं सरक येत. तर पुरी आल्यानं जर फ्रीज मध्ये हुडाकलं तर काय घालणार नाही. गोल टाकले म्हणून लागतोय. सर्वात लसूण मी नका सांगू. मग काय सोडून ठेवलेलं होतं जेव्हा आहे ना इकडं. सांडगं बनवायला हे आणलंय आपण मटेरियल आणलंय. पटापट ऑर्डर करा ज्यांना कोणाला सांडगे पाहिजे असतील त्यांनी. आता मिरची आणली हो का, एवढीच आणली आहे. एवढ्याचाच मसाला बनवायचा. हळूहळू करून परत चालू करायचं. काय करायचं? हिरवी मिरची घेतली. फ्रीजमध्ये. लय भूक लागल्यावर झाली बघा मला बी भाऊ बहिणी. संपूर्ण टाकते. काल आणलं होतं. त्यात मग त्याला काय झालं, लसूण चांगला आहे एवढी. बरं करा तुम्ही दोघं बापलेत मिळून स्वयंपाक. मला ह्या जरा मिसळीचं काम आहे. तुझं काम करणार होती ना. करणार होती पण आता मूड हाफ झाला मला. तिकडं मिसळीचं ध्यान आलं ना मला. ते आम्हाला नाही करता येत बाई, कसं करायचं? सोपं आहे. लसूण आणि हिरवी मिरची बारीक करायची आणि तेल वतायचं. हिरव्या मिरची लसूण ते तेलात टाकायचं, तळायचं, परतायचं. उलीशी एवढी नटभर हळद टाकायची आणि ती जी शिजवलेलं मसूर आहे ती त्यात टाकायचं. लय पाणी नाही वतायचं आणि मीठ चवीनुसार मीठ टाकायचं. झालं. सोपं आहे. बघू का मग मिशनीकडे जाऊन आता. बघा मग काय जीव टाकून ये. काय होय. शेंगदाणा पण टाकायचं ना मिरचीत. नको टाकू शेंगदाणा. का बिगर शेंगदाण्याचं कर. जिथं शेंगदाणा वापरायचं तिथं शेंगदाणा वापरायचं. ती मिरच्या उन्हाला का नाही टाकले. काय चांगलं चुंगलं जरा खाऊ वाटतंय. काय खावं बरं. ते आता मसाल्याचं तयार करावं लागेल. मसाल्याचं सामान आता काढावं लागेल. दिंगी दिंगी
तत्ताडा तत्ताडा दिंगी दी दिन तत्ताडा तत्ताडा दिंगी दी दिन तत्ताडा तत्ताडा दिंगी दी दिन तत्ताडा तत्ताडा दन 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 तत्ताडा तत्ताडा दन 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 तत्ताडा लेक माझी हसायला लागली भाऊ बहिणीने. जवळ मी पोटात टाकत नाही ना तवर माझे आहे ना शरीर कमजोर झालेलं असं जाग्यावर येणार नाही. असं झालंय आता मला. काहीच खाल्ल्याने मला काहीच फायदा नाही. मी तर नेमकं रात्र बरोबर नेलत होय. काय देण्यात आलत गेले बा. चला भाऊ बहिणी ना मला आहे ना झंपराचं अर्जंट काम आहे बर का. झंपर शिवावं लागतेल मला. झंपर शिवायचे ते फुकून तीन लय आहे डोक्याला टेन्शन. चला आले राडा. बसावती हुकली जंपराला. चला बाय बाय करू का सगळ्यांना मग भाऊ बहिणीनो. पाणी पिऊन येते. अजून झंपर कापायच्यात. अयो बर कातर द्यायला लागत होती. अहो कातरच चलाना झाली. ह्यांनी काय कापून कापून आहे ना कातरच चलाना. ती कातर द्यायची ध्यानच नाही मला. शिवटून आणाय तुमच्याकडे द्यायची होती. कातरच चलाना कपड्यावर. काही बी कापत्यात कात्रीनं काही बी. बोले मेरे कंगना तेरे बिन सजना नींद नहीं आती.